हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आज या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय ज्वारीच्या पिठाचं धिरडं. नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा द्यायला बेस्ट पर्याय आहे. चवीला खूप टेस्टी आहे, बनवायला सोपं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे धिरडं बनवून तयार होतं. तर एक वेळ नक्की ट्राय करा. तर चला बघूया कसं बनवायचं ते. धिरडं बनवण्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. त्यामध्येच 2 चमचे बेसन आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता या पिठामध्ये अगदी पाव चमचा हळद, 2 चिमट हिंग, पाव चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली. त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला छोटा लहान कांदा, 2 ते 3 हिरवी मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. यामध्ये तुम्ही पालक किंवा मेथीची भाजी देखील बारीक कट करून घेऊ शकता. आता चवीपुरतं मीठ घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी मिक्स करत याचं एक बॅटर बनवायचं आहे. धिरडं बनवण्यासाठी जास्त दाटसर नाही किंवा एकदम पाण्यासारखं पातळ नाही, तर थोडंसं बेतानच पाणी वापरावं लागतं आणि याचं बॅटर बनवून घ्यावं लागतं. तर थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे, एकाच वेळी भरपूर पाणी घ्यायचं नाही, नाहीतर मग गुठळ्या होऊ शकतात. आता इथं बघू शकता हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आणि याची थिकनेस बघू शकता. जास्त दाटसर नाही किंवा जास्त पातळ नाही असं. आता यामध्येच मी अगदी थोडासा पाव चमचा गरम मसाला घालून घेतला. एका वेगळ्या चवीसाठी तुम्हाला जे पाहिजे, जे मसाले पाहिजेत किंवा ज्या भाज्या पाहिजेत त्या तुम्ही इथं वापरू शकता. आता तवा देखील छान गरम झालेला आहे. तवा छान गरम झाल्याशिवाय धिरडं घालायचं नाही, नाहीतर मग धिरड्याला जाळी निघणार नाही. तर त्यासाठी तवा छान गरम झाल्यानंतरच त्याच्यावरती धिरडं घालून घ्यायचं आहे. हे धिरडं आकाराने लहान बनवायचं की मोठं बनवायचं ही तुमची चॉईस आहे. तर लहान किंवा मोठं पाहिजे त्या आकाराचं धिरडं तुम्ही बनवू शकता. एकही धिरडं बिघडणार नाही. आणि जर धिरडं बिघडतं असं वाटत असेल, तुटतं असं वाटत असेल, तर थोडंसं तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ वगैरे कमी जास्त करून तुम्ही ही धिरडे बनवू शकता. तर आता हे धिरडं दुसऱ्या बाजूने देखील बघू शकता, मस्त रंग आलेला आहे, छान असं शेकून झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे ही धिरडे बनवताना घरभर याचा सुगंध पसरतो. खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी ही धिरडी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी सुद्धा बेस्ट पर्याय आहे. तर नक्की ट्राय करा. ही धिरडी काठाने थोडीशी क्रिस्पी तयार होतात आणि आतमध्ये अगदी लुसलुशीत असतात. खूप मस्त लागतात चवीला. हे धिरडं घातल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूनी थोडंसं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं. पुन्हा दुसऱ्या बाजूनी छान मिनिटभर शेकून घ्यायचं. आणि ही धिरडी खाताना दही, हिरवी चटणी किंवा एखादं लोणचं खूप टेस्टी लागतं. नक्की ट्राय करा. आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्की सांगा. त्याबरोबर ही रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करू शकता. Thank you.